VSR ला जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला, त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSR ला त्यांच्या अकाउंटला दिले। त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी। 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी। त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले। म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजितदादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSR ला तिथं दिले। म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSR ला देतात, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे। त्याच्याच बरोबर आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट इथं दिलेला आहे जो कॅन्सल झाला VK सिंगनी सांगितलं म्हणून। तो कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये दादा इच्छुक होते की चांगल्या कंपनी या विमानं द्याव्यात, उद्या ऍक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट जो त्या ठिकाणी काढला गेला होता, तो कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये कुठे रिपोर्ट त्याच्यामध्ये आहे, तो आम्ही त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे आणि ते टेंडर हे दुर्दैवाने त्या ठिकाणी कॅन्सल झालं। आता त्या टेंडर बद्दलचे पण रिपोर्ट हे आम्ही आणि ते टेंडर जे कॅन्सल झालं ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही CID कडे आता दिलेले। तपास करत असताना त्या विषयामध्ये सुद्धा तपास करण्यात यावा का कॅन्सल झालं, कारण त्यात एक लाईन अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि कदाचित CM साहेबांनी सुद्धा टाकली होती की ऍक्सिडेंट झालेली एखादी कंपनी असेल तर त्याला या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार नाही आणि VSR चा 2023 ला ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येत नव्हता आणि मग त्यांनी मंत्रालयात येऊन गोंधळ घातल्यानंतर मग त्या टेंडर हे कॅन्सल झालं आणि जैसे थे तसं टेंडर तिथं सुरू झालं आणि त्यात अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर आतापर्यंत आपण जर बघितलं तर 145 कोटी रुपये हे सरकारकडे पैसे नाहीत असं बोलत असताना सुद्धा VK सिंगच्या कंपनीला सहज त्या ठिकाणी दिलं।